नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी चटपटीत डिश शेअर करणार आहे। अगदी झटपट होते, तसेच ज्यावेळेस आपल्याला दुपारी थोडीशी भूक लागते त्यावेळेस तुम्ही हे बनवून खाऊ शकता। अगदी सोपी आहे। या ठिकाणी मी मका पोहा घेतलेला आहे। कोणी कोणी याला कॉर्नफ्लेक्स असेही म्हणतात। हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। मका पोहा खायलाही खूप छान लागतो, तसेच लहान मुलांनाही हे खूप आवडतात। त्यानंतर आपण मका पोहासाठी एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, कैरी, लिंबू आणि कोथिंबीर घेतलेली आहे। कैरी तुमच्याकडे नसेल, नाही घातली तरीही चालेल। एक बटाटा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपल्याला तळून घ्यायचा आहे। बटाटा घालणं ही पूर्णपणे ऑप्शनल आहे। मका पोहा मी तळून घेत आहे। असाही मका पोहा खायला खूप टेस्टी लागतो। लहान मुलांना तर खूप आवडतो। ज्यावेळेस मुलं दुपारच्या वेळेस काहीतरी खायला मागतात त्यावेळेस तुम्ही ही डिश अगदी 5 मिनिटात बनवून देऊ शकता। करायला सोपी आहे आणि खायला टेस्टी आहेच। आपल्याला मका पोहा हा मोठ्या गॅसवर तळून घ्यायचा आहे, जेणेकरून तो फुलून येईल। थोडा थोडा मका पोहा आपल्याला तेलात घालायचा आहे आणि तळायचा आहे। मका पोहामध्ये आपल्याला व्हाईट कलरचाही मका पोहा मिळतो, तो घेतला तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये मी बटाटा तळून घेत आहे। बटाटा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला नसेल आवडत, नाही घातला तरीही चालेल। बटाट्याचे मी अगदी बारीक काप केलेले आहे आणि ते तळून घेत आहे। तळताना मी थोडंसं मीठ घातलं आहे, जेणेकरून बटाट्याला चव येईल, नाही तर बटाटा हा खायला अळणी लागेल। अगदी 2 ते 3 मिनिटात आपला बटाटा हा मस्त असा तळला जातो। त्यानंतर आपण बटाटा हा काढून घेणार आहोत। आपला मका पोहा हा तळून झालेला आहे। त्यावर मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहेत। त्यानंतर कैरीचे बारीक बारीक काप केलेले आहे, तेही यामध्ये मी घालत आहे। टोमॅटो, तसेच भरपूर अशी आपल्याला यामध्ये कोथिंबीरही घालायची आहे। तळलेला बटाटा यामध्ये मी घालत आहे। त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत। लाल तिखटऐवजी तुम्ही काळी मिरीची पावडरही यामध्ये घालू शकता। थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। एक लिंबू पिळून घेणार आहेत। थोडासा लिंबू यामध्ये मी पिळत आहे। लिंबाचा आंबट गोडपणा यामुळे खूप टेस्ट ही छान येते। हवं तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी पिठी साखरही घालू शकता आणि अशा हलक्या हाताने आपल्याला हा मका पोहा मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, आपली भेळ ही तयार झालेली आहे। ज्यावेळेस तुम्हाला भेळ खायची असेल त्यावेळेस तुम्ही मका पोहा हा आधीच तळून ठेवला तरीही चालतो आणि ज्यावेळेस खायचे असेल त्यावेळेस कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव ही सर्व घालून आणि लिंबू पिळून आपण मका पोहा खायला घेऊ शकतो। अगदी कमी वेळेत टेस्टी अशी डिश तयार होते, चटपटीत होते, लहान मुलांनाही खूप आवडते। कधी नव्हे असं खायलाही मुलांना छान वाटतं। तर कशी वाटली मका पोहा भेळ कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।